श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही आहे का? वारंवार अपयश येते का? मनात भीती, घरात तणाव आणि भविष्य अंधारलेलं वाटते का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांनी सांगितलेले असे शक्तिशाली काही उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात, आत्मविश्वास वाढवू शकतात आणि मनासारखी नोकरी मिळवण्याचा मार्गसुद्धा खुला करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांनी सांगितलेले असे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे मनासारखी नोकरी मिळण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो. जर तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असाल, वारंवार अपयश येत असेल, मन खचत असेल किंवा भविष्याची चिंता वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे नोकरीसाठीचे उपाय, आत्मविश्वास वाढवणारे विचार, गुरुवारचे विशेष उपाय, सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे मार्ग, संघर्षातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनात प्रत्येकाला एक वेळ अशी येत असते जेव्हा मनात भीती होत असते, घरात तणाव असतो आणि भविष्य अंधारल्यासारखं वाटतं. शिक्षण पूर्ण झालेलं असतं, मेहनत सुरू असते, पण मनासारखी नोकरी मिळत नाही. अनेक ठिकाणी अर्ज करूनही उत्तर येत नाही. काही वेळा मुलाखत चांगली होते, पण निवड होत नाही. अशा वेळी मन खचतं, आत्मविश्वास कमी होत असतो आणि माणूस स्वतःलाच दोष देऊ लागत असतो. पण अशा कठीण क्षणी स्वामी समर्थ यांचा एक साधा पण ताकदवान संदेश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही, तर हजारो लोकांना संकटातून उभं करणारी शक्ती आहे. स्वामी समर्थांनी नेहमी कर्म, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यावर भर दिला आहे. नोकरी मिळवण्यासाठी फक्त नशिबाची वाट न पाहता स्वतःला योग्य बनवणं आणि देवावर विश्वास ठेवणं हेच त्यांचं तत्त्व होतं. दिवसांची सुरुवात स्वामींच्या नावानेच करायची आहे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मोबाईल पाहायचा नाही. शांतपणे बसून डोळे बंद करायचे आहेत आणि मनापासून म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा जप मनातील भीती कमी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. स्वामी समर्थ सांगतात की दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप केल्याने मन स्थिर होतं, मुलाखतीची भीती कमी होते आणि निर्णय क्षमता ही वाढत असते. मेहनत आणि श्रद्धा दोन्ही आवश्यक असतात. काही लोक फक्त देवाकडे प्रार्थना करतात पण प्रयत्न करत नाहीत, तर काही लोक खूप मेहनत करतात पण मनात नकारात्मकता ठेवतात. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, श्रद्धा आणि कर्म यांची जोड असेल तर यश निश्चित मिळते. नोकरी हवी असेल तर रोज नवीन ठिकाणी अर्ज करा, नवीन स्किल शिका आणि त्याचवेळी मनात विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यावर चांगली संधी नक्की मिळेल. गुरुवारचे विशेष उपाय करा. गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस असतो. या दिवशी पिवळे कपडे घालायचे आहेत, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा, बेसन लाडू किंवा केळी अर्पण करायचे आहेत, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मेहनतीला योग्य फळ द्या. हा उपाय मनातील चिंता कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. नकार मिळाला तरी खचून जायचं नाही. अनेक वेळा नोकरी मिळत नाही म्हणून लोक स्वतःला कमी समजू लागतात, पण स्वामी समर्थ सांगतात, उशीर होतो म्हणजे नकार नाही,
योग्य वेळ येत असते. आज मिळालेला नकार कदाचित उद्याच्या मोठ्या संधीसाठी तयारी असू शकतो. त्यामुळे स्वतःवर राग करायचा नाही. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायचं आहे. घरातील नकारात्मकता दूर करायची आहेत. स्वामी समर्थ नेहमी स्वच्छता आणि सकारात्मक वातावरणावर भर देत असतात. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर खोली स्वच्छ ठेवायची आहे, देवघर स्वच्छ ठेवायचं आहे, सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावायची आहे, नकारात्मक बोलणं टाळायचं आहे. घरातील ऊर्जा शांत असेल तर मनही शांत राहतं. गरीब आणि गरजूंना मदत करायची आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणलं तर देव तुझ्या आयुष्यात आनंद आणतो. गुरुवारी गरिबांना अन्नदान करायचं आहे, पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करायची आहे. हे उपाय मनातील अहंकार कमी करतात आणि चांगली ऊर्जा निर्माण करतात. स्वतःला कमी समजायचं नाही. काही लोक म्हणतात, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही, सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलो. अशा विचारामुळे आत्मविश्वास तुटतो. स्वामी समर्थ सांगतात, जसा विचार करशील तसंच आयुष्य घडेल. म्हणून स्वतःबद्दल चांगलं बोलायचं आहे. मी सक्षम आहे, मला योग्य नोकरी मिळेल, मी मेहनत करत आहे, यश नक्की मिळणार आहे. मुलाखतीपूर्वी हा उपाय करा. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या, थोडंसं पाणी प्या, मन शांत ठेवा आणि मनात म्हणा, स्वामी, माझ्या शब्दांना आत्मविश्वास द्या. यामुळे भीती कमी होते आणि बोलण्यात स्पष्टता येते. वेळेचा आदर करायचा आहे. स्वामी समर्थ शिस्तीवर भर देत असतात. जर नोकरी हवी असेल तर उशिरापर्यंत जागायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही, सोशल मीडियाचा अतिवापर टाळायचा आहे. दररोज काही वेळ स्किल शिकण्यासाठी, इंग्रजी सुधारण्यासाठी, इंटरव्ह्यू तयारीसाठी द्यायचा आहे. सतत तुलना करायची नाही. आजकाल सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून अनेक लोक दुःखी होतात. कोणाला मोठी नोकरी मिळते, कोणाचा पगार जास्त असतो आणि मग स्वतःचं आयुष्य वाईट वाटू लागतं. पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो. तुमची वेळही येईल, फक्त संयम ठेवा. स्वामी समर्थांच्या या सेवा करा. दररोज स्वामींची आरती ऐकायची आहे, स्वामी चरित्रातील काही पाने वाचायची आहेत, मनापासून नामस्मरण करायचं आहे. यामुळे मनाला आधार मिळतो, चिंता कमी होते आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात. नोकरी नसल्यामुळे अनेकांना भविष्याची भीती वाटते, पण सतत भीतीत राहिल्याने मन कमकुवत होतं. स्वामी समर्थांचा संदेश, बाळा, धैर्य ठेव, संकट कायमचं नसतं. आजची कठीण वेळ उद्या संपणार आहे, त्यामुळे हार मानू नकोस. सातत्य ठेवायचं आहे. एक दिवस प्रयत्न करून थांबू नका. दररोज नवीन शिकत राहा. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जो थांबत नाही त्याला यश नक्की मिळतं. मन शांत ठेवायचं आहे. कधी घरच्यांचा दबाव, पैशांची चिंता आणि समाजाचं बोलणं तोडून टाकतं. अशा वेळी शांत बसायचं आणि स्वामींचं नाव घ्यायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला स्थिर करतो. काही वेळा देव आपल्याला उशिरा देतो, पण त्यापेक्षा चांगलं देतो. आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण उद्या कदाचित तुम्हाला लोक प्रेरणा म्हणून पाहतील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, स्वामीवर श्रद्धा ठेवा. आज जर तुम्ही नोकरीसाठी संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. प्रत्येक कठीण दिवस तुम्हाला मजबूत बनवत आहे. स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेवा, पण त्याचसोबत स्वतःच्या मेहनतीवरही विश्वास ठेवा. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल, घरात आनंद येईल आणि तुम्ही मागे वळून पाहताना म्हणाल, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं आणि त्या दिवशी स्वामींचे शब्द खरे वाटतील.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेव, आजची संघर्षाची वेळ कायमची नाही. कदाचित आज तुमच्याकडे नोकरी नसेल, पण तुमच्या क्षमता नाही असं अजिबात नाही. स्वतःवर विश्वास ठेव, प्रयत्न सुरू ठेव आणि मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुला मनासारखी नोकरी मिळेल, घरात आनंद येईल आणि तुम्ही अभिमानाने म्हणाल, स्वामी तुमची कृपा कधीच व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.